हाय शनाया. हाय. काय करतेस? नथिंग या वेटिंग फॉर अ कॅब. कॅब? या मी असताना कॅब? चल चल बस, मी ऑफिसला चाललोय. चल. नो थँक्स, इट्स ओके. कम ऑन शनाया, डोंट फील सो ऑकवर्ड. आपली आता छान मैत्री झाली आहे ना. चल चल. अरे तसं नाही, मला बाईकवर कम्फर्टेबल नाही वाटत. आय ट्रॅव्हल इन कार यू नो. आय नो. पण काल बसली होतीस ना बाईकवर. आणि तसं इथे कॅबची वाट बघत उभं राहण्यापेक्षा बाईकने ऑफिसला गेलेलं चांगलं. चल, ऑफिसमध्ये काम आहेत आपल्याला. अरे हो, चल चल. त्याच्याशी काम नसतं ना तर भावच दिला नसता याला. तर क्या करे, टाइम आने पर कधी कधी बाप बनाना पडता है. काय म्हणाली? नाही नाही, काहीच नाही. यू आर सो स्वीट यार. कम ऑन, लेट्स गो. बरं झालं ना बाईकने आलो ते. कॅबची वाट बघत बसलो असतो तर. आणि काम संपवायचंय ना आज. मग उशीर होऊन चाललं नसतं. ए रघु, ये क्या हो गया? मस्तानी ने बाजीराव को दगा दे दिया क्या? अरे अरे विलास, ये आज का युग है. या हाजिर तो वजीर. कब? But this is very bad. गुरु सर तिच्यासाठी काय नाही करत. सर, I told you, cheater number 1. गुड मॉर्निंग जेने. Good morning, sir. मॉर्निंग. शनाया आले ना? गुड मॉर्निंग सर. व्हेरी गुड मॉर्निंग. मिस शनाया, कुठपर्यंत प्रगती? वर्क इज इन सुपर प्रोग्रेस. ओके, होईल. हां, होईल नाही, व्हायलाच हवं. आणि ते सुद्धा 3 दिवसात. सर तुम्ही काळजीच करू नका. आज उद्यामध्ये आम्ही हे काम पूर्ण करून टाकू. आम्ही आम्ही म्हणजे? आम्ही मला असं म्हणायचं होतं सर की मी. एक मिनिट श्रेयस, एक मिनिट. आधी मी काय म्हणतो ते नीट ऐकून घे. काय शनायाला मदत करण्याचा तुझा हेतू कितीही चांगला असला तरी शनायासाठी ते त्रासदायकच ठरेल. कारण कपूर साहेबांनी हे काम शनायाला एकटीला करायला सांगितलेलं आहे. आणि जर त्यांना कळलं की या कामामध्ये शनायानी तुझी मदत घेतली आहे, तिथेच नोकरी जाईल. नाही, मीच करते सगळं कम्प्लीट काम. गुड, दॅट गुड. श्रेयस, तू तुझंच काम करायचं. हो सर. जेनी, येस सर. येस. हॅलो, ALF ऑफिस. हां हॅलो, गुरुनाथ सुभेदार बोलतोय. सर मी रघु बोलतोय सर. रघु, काय कसं चाललंय ऑफिसमध्ये? मस्त चाललंय सर इकडे. हां, आणि शनाया मॅडम त्यांचंही मस्त चाललंय सर. काय? आता म्हणजे काय साहेब, आता तुम्ही नाही म्हटल्यावर ते नवीन सर आहेत ना, श्रेयस सर. त्याचं काय? आता काय बघा म्हणजे सर, आता काल पण त्यांच्या सोबतच गेल्या घरी आणि सकाळी पण त्यांच्या सोबतच आले सर. त्यांचं काय चाललंय मला काहीच कळायला मिळलं नाही सर. सर पण बाकी मस्त चाललंय बरं का सर. सर तुम्ही लवकर ये सर, ते तिकडं काहीतरी घोटाळा व्हायचं. सर ठेवू का सर? हां, घोटाळा झाला वाटतं का? राधिका, निघालो मी. बाई, आता कुठे जाऊन राहिले तुम्ही? मीटिंग आहे महत्वाची ऑफिसची. रात्री जेवायला काय करू? नाही, डिनर मीटिंग आहे, सो खाऊनच ये. हे भगवान, बाहेरचं नका बाई खाऊ जास्त. असं करा, मीटिंग संपली की घरीच येऊन जेवा ना. असं नाही करता येणार. डिनर मीटिंग म्हटल्यानंतर खाऊनच ये ना. हो का? बर, पण वेळेत जेवा. खूप उशीर नका करू. आणि ऐका ना, आई बाबा आलेत, लवकर घरी या. आता जाऊ देशील तर येईन ना वेळेत. राधिका, हा? असं बाहेर जाणाऱ्या माणसास नाही अडवू.
दारात अडवणं अशुभ असते. आई काही अशुभ वगैरे नाही, पण आठवण नाही ना करून दिली तर तब्येत बिघडून जाईल ना यांची. तुमचं झालं असेल तर निघू का मी? आई जातो ग. जातो नाही, येतो म्हणाव. बरं येतो. आज शनायाशी बोललंच पाहिजे. काय झालं हिला नेमकं काही कळतच नाहीये. शनाया कुठेस तू? चलो थँक्यू सो मच. हा आत्ता नको म्हणूस, तुझं काम संपायचं बाकी आहे ना अजून. अँड यू डोंट वरी, माझ्या मित्राकडे एक सॉफ्टवेअर आहे, ते तुझ्या पी सीमध्ये इन्स्टॉल केलं की तुझं ऑडिटचं काम पटापट होऊन जाईल. ओके, पण पानवलकरांना नाही कळणार, डोंट वरी. गॉड यू सो स्वीट. थँक्यू सो मच. थँक्यू. तू आता परत थँक्यू म्हण. मी कामच नाही करणार. मी काम करणारच नाही सॉरी तुझं. सॉरी सॉरी, आय टेक इट बॅक. चल बाय, सी यू. उद्या भेटू. सी या. येस बाय. बाय बाय. टाटा. शनाया, 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 मी बोलतोय ना तुझ्याशी. टॉक टू मी. माय हँड. मला नाही बोलायचं तुझ्याशी. नाही, बरोबर आहे. आज कळलं मला तुला का नाही बोलायचंय माझ्याशी. इतके दिवस जे ऐकत होतो ना ते आज प्रत्यक्ष डोळ्यांनीच पाहिलं ना. व्हॉट द हेल आर यू टॉकिंग अबाउट? श्रेयस बरोबर फिरतेस ना आजकाल. गॅरी, वाटेल ते बोलू नकोस हा. त्यांनी मला ऑफिसमध्ये मदत केली आहे आज, आणि लिफ्ट देतो म्हणाला म्हणून आलो आम्ही सोबत. त्यात काय एवढं? आणि बाय द वे, हे सगळे प्रश्न विचारण्याचा तुला काहीच अधिकार नाही हा. अधिकारांची भाषा माझ्याशी करू नकोस हा शनाया. तुला माहिती तरी होतं का काय प्रॉब्लेम्स होते माझ्या आयुष्यात? मला माहिती आहे काय प्रॉब्लेम्स आहे. ओके, आणि मला हेही माहिती आहे की तुला माझ्यासाठी वेळच नाहीये आता. शनाया, घरी आई बाबा आले, मला काहीही करता येत नाहीये. जा ना, जा. मग त्यांच्यासोबतच राहा ना, श्रावण बाळ म्हणून. शनाया बास हा. डू नॉट शाउट ऑन मी. ओके, जा ना, जा. घरीच जा ना तू. तुझी बायको, तुझा मुलगा, तुझे आई, तुझे बाबा, या लोकांसोबत ना सगळा वेळ घालवतो. शनाया, तुला मी वेळ दिला नाहीये यापूर्वी असं कधी झालंय का? पण आता होतंय ना. बर, नाही ठीक आहे. तुला समजूनच नसेल घ्यायचं तर मी तरी काय करणार. राहू दे, सोड. आय एम नॉट इंटरेस्टेड. ऑब्विसली यू आर नॉट इंटरेस्टेड. मी तेच तर म्हणते ना, माझं एवढं प्रेम आहे तुझ्यावर, पण तुझं पाय आणि तुझं मन त्या घरातून निघतच नाहीये. आय एम फेड अप या. नाही नाही, जा जा. नाही, मी मूर्ख होतो म्हणून तुला समजवायला आलो ना. पण नाही, तुझ्या लेखी माझी किंमत कांदा बटाटा एवढी नाहीये आज कळलं मला.